मुंबईत टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद, प्रभादेवी स्थानकातील प्रकार, तिकीट असूनही टीसीनं चुकीची वागणूक दिल्याचा आरोप. पुण्यात गणेश मंडळाच्या बैठकीत गोंधळ, मिरवणुकीतील ढोल ताशाच्या मुद्द्यावरून गोंधळ. पुणे मंडपात गणेश मंडळाची बैठक. 1 सप्टेंबरला ओबीसींचा मुंबईत मोर्चा, लक्ष्मण हाकेंची माहिती. सरकारनं ओबीसी आरक्षण संपवल्याचा आरोप. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू. नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट, 36 बालकांना वाचवण्यात यश. दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात चौकशी समिती असणार. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जमा, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून निधी वितरित. दुसऱ्या टप्प्यात 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना लाभ. मालडब्यामध्ये 2 प्रवाशांची हाणामारी, पश्चिम रेल्वेमधील व्हिडिओ व्हायरल. एकमेकांना शिवीगाळ केल्यावरून वाद. भातावरही महागाईची धार, तांदळाच्या भावात 11% वाढ. दिवाळीपर्यंत साखर 100 पार जाण्याची शक्यता. हिंगोलीच्या समत तालुक्यात केळी बागेवर विषारी फवारणी, शेतकऱ्याचे तब्बल 28,000 रुपयांचं नुकसान. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या गोधणी परिसरात क्लोरीन वायूची गळती, 40 जणांना क्लोरीनची बाधा, अनेकांना श्वास घेण्यास त्रास. आरएसएसच्या होम ग्राउंडवर छात्रों की गूंज, सप्टेंबर महिन्यात नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन. खासदार राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद. मराठी सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा रास्ता रोको, कांदिवली लिंक रोडवर रिक्षा रस्त्यात थांबवत आंदोलन. राष्ट्रवादी शरद पवार गटाची 29 ऑगस्टला मुंबईत बैठक. राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणावर चर्चेची शक्यता. अजित पवार गटाकडून संभ्रम कायम. मंत्री गिरीश महाजनांचा एसटी बसनं प्रवास, त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या खासगी वाहनांना बंदी. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकही लाल परीनं त्र्यंबकेश्वरला. हॉटेलमधील शिजवलेल्या भातावर उंदराचा ताव, नालासोपाऱ्यातील संतापजनक घटना. अस्वच्छतेचा प्रकार पाहून नागरिकांचा संताप. कचोरीमध्ये उंदरांच्या डझनभर लेंढ्या, वैजापूर शहरातला प्रकार. नागरिकांमध्ये संताप. कोचिंग क्लासेसवर कडक निर्बंध आणण्याची तयारी. दिवसाला 5 तासांची मर्यादा, शुल्कवाढीसह लगाम बसवण्याची तयारी. येवला तहसीलमध्ये सुमारे 25 वर्षांनंतर आमसभेचं आयोजन. आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा. प्रशासनासमोर मांडल्या जनतेच्या समस्या. पालघरच्या वाढीव गावातील नागरिकांचा जीव घेणा प्रवास. गावाला 4ही बाजूनं खाडीचा वेढा. रेल्वे ट्रॅकवरून करावा लागतोय प्रवास. बार्शी तालुक्यामध्ये पावसाची दडी, खरीप पिके संकटात. शेतकऱ्यांना उडीद पिकावर फिरवला रोटावेटर. सोयाबीन, तूर, मूग पिकांनाही फटका.